गेल्या काही दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे। त्यामुळे नद्या नाल्यांना पूर येऊन हे पाणी रस्त्यावर आले आहे। गगनबावडा तालुक्यात काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने नागरिकांना प्रवास करताना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। तिसंगी येथील एका गर्भवती महिलेस आज पुराच्या पाण्यातून बोटिंगच्या सहाय्याने कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। पुराच्या पाण्यामुळे रुग्णांची मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे। गेल्या आठवडाभर अतिवृष्टी पावसानं धुमाकूळ या ठिकाणी घातलेला आहे आणि पुरानं देखील घेरा टाकलेला आहे। या ठिकाणी रस्ते देखील बंद झालेले आहेत। आता या ठिकाणी आम्ही गगनबावडा ते कोल्हापूर असा रस्ता पूर्णतः बंद असताना देखील या ठिकाणी एक आमची गरोदर माता त्या मुलगीला CPR पर्यंत पोहोचवण्याची फार मोठी कसरत आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासन, तहसील ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, पंचायत समिती आणि त्यांचे सर्व कर्मचारी आणि आम्ही सर्व ग्रामस्थ आणि युवा वर्ग यांनी फार मोठं अगदी या ठिकाणी योगदान दिलेलं आहे। तसेच 108 गाडीनं देखील आपली भूमिका या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि हे पेशंट आम्ही CPRला पोहोचवण्याची अगदी हे कसरत घेत आहे आणि ते पेशंट CPRला पोहोचवण्याबद्दल सर्वांनी सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद। आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की गगनबावडा तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं फार मोठं या ठिकाणी नुकसान देखील झालेलं आहे आणि त्या नुकसानी देखील पाहणी करावी अशा पद्धतीची विनंती मी प्रशासनाला करत आहे। यावेळी गगनबावडा तालुक्याचे माजी सभापती बंकट थोडगे साहेब, पोलीस निरीक्षक वाघ साहेब, किरवेचे पोलीस पाटील प्रशांत पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर सूरज नलवडे व पायलट सतीश कांबळे आदींनी सहकार्य केले। KK न्यूज साठी गगनबावडा प्रतिनिधी योगेश कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।